नमस्कार मित्रांनो, आजची ही गोष्ट एका पुतळ्याची आहे. रातोरात एका झोपडीसमोर एक पुतळा उभा दिसतो. अनेकांनी ती जागा बळकावण्यासाठी प्रयत्न केला, पण ते सगळे गायब झाले. ज्यांनी ज्यांनी त्या जागेवर वाईट नजर टाकली त्यांचं आयुष्य एका भयानक स्वप्नासारखं झालं. दर चंद्रग्रहणाला त्या जागेतून किंकाळ्या आजही ऐकू येतात. नंतर त्या जागेवर एक मोठं घर बनतं, पण तो पुतळा त्या घरातच असतो. चला तर मग ऐकूया काय आहे त्या पुतळ्याचं रहस्य, कोणाचा आहे तो पुतळा आणि कसा होतो या भयानक कथेचा शेवट. राजनला कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने जाग आली. त्याने डोळे उघडले. घरात तो एकटाच राहायला होता, त्यामुळे यावेळी घरात रडण्याचा आवाज येणं हे म्हणजे अंगावर काटा आणणारं होतं. राजनने थरथरत खोलीतला लहान दिवा चालू केला. रडण्याचा आवाज एका वृद्ध पुरुषाचा असावा. तो हळूहळू चालत आवाजाचा वेध घेत किचनमध्ये आला. त्याने किचनमधला दिवा चालू केला. ओट्याच्या मागून तो रडण्याचा आवाज येत होता. थरथरत राजन पुढे चालू लागला. त्याच्या हृदयाची गती वाढली होती. ओट्याच्या मागे असलेल्या कोपऱ्यात त्याची नजर पडली आणि त्याच्या काळजाचं धस्स झालं. एक रंग उडालेला, अतिशय जुनाट, अंग चोरून बसलेल्या म्हाताऱ्याचा पुतळा कोपऱ्यात ठेवलेला त्याला दिसला. पुतळ्याकडे बघून वाटत होतं की तो एखाद्या धोतर नेसलेल्या जखड म्हाताऱ्या माणसाचा पुतळा असावा. खांद्यावर कसलं तरी वस्त्र लपेटलेला पुतळा. रडण्याचा आवाज त्याच पुतळ्यामधून येत होता, पण त्या पुतळ्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. राजनचं डोकं सुन्न झालं. तो पुतळा त्याच्यासाठी अनोळखी नव्हता, कारण हा पुतळा त्याने आधीही बघितला होता. पण हा पुतळा माझ्या घरात कसा आला, कुणी आणून ठेवला आणि यातून रडण्याचा आवाज काय येतोय, सगळंच बुद्धीच्या पलीकडचं होतं. हळूहळू पुतळ्यातून येणारा रडण्याचा आवाज विभीत्स होत जाऊ लागला. आवाज जसजसा वाढू लागला तसा राजन थरथरत मागे सरकू लागला. अचानक पुतळा उठून उभा राहिला आणि त्याने राजनवर झडप घेतली. राजन बेडवरून खाली पडला होता आणि त्याची झोपमोड झाली होती. त्याने घड्याळात बघितलं. सकाळचे 8:30 वाजले होते. तो उठून आवरू लागला. आज सलग दुसऱ्यांदा हे विचित्र स्वप्न त्याला पडलं होतं. फक्त परवा रात्रीच्या स्वप्नात किचनऐवजी ड्रॉइंग रूम ही जागा दिसली. अंघोळ करून तो किचनमध्ये आला. त्याची बायको सीमा माहेरी गेली होती, कारण तिचे वडील म्हणजे राजनचे सासरे खूप आजारी होते. राजन किचनमध्ये सावधपणे शिरला, कारण स्वप्नातली भीती अजून कमी झालेली नव्हती. मनात एक अनाहूत भीती दाटलेली होती. परवापासूनच मनावर एक उदासीनतेचे ढग मनात दाटले होते. किचनमध्ये येऊन त्याने ऑमलेट आणि ब्रेड तयार करून घेतला आणि तो बाहेरच्या डायनिंग टेबलवर येऊन बसला. वर्तमानपत्र उघडून त्याने हेडलाईन बघितल्या. वर्तमानपत्र चेहऱ्यासमोर घेऊन तो बातम्या वाचत होता. पेपर खाली करून त्याची नजर डायनिंग टेबलवर पडली आणि त्याचं काळीजच हादरलं. श्वास क्षणभर अडकला, कारण डायनिंग टेबलवर त्याच्या अगदी समोर तोच पुतळा बसलेला होता. पुतळ्याच्या डोळ्याच्या खाचेतून अश्रू ओघळत होते. राजन विजेचा झटका बसावा तसा खुर्चीतून मागे सरकला. पुतळ्यातून विव्हळण्याचा आवाज येऊ लागला. राजनच्या काळजाचा थरकाप उडाला. हळूहळू पुतळा डायनिंग टेबलवर उभा राहिला. राजन खोलीतून बाहेर पळण्यासाठी दरवाजाकडे पळू लागला, पण पुतळ्याने किंचाळत त्याच्यावर मागून झडप घातली. हॉर्नच्या कर्कश आवाजाने राजन धचकून भानावर आला. राजन, काय झालं रे? गाडी चालवणाऱ्या सुरेशने त्याला विचारलं. नको विचारूस. लोकांना भयानक स्वप्न पडतात. मला स्वप्नाच्या आत स्वप्न पडलं, तेही भयंकर. राजन घाम पुसत म्हणाला. असं काय बघितलंस? सुरेशने विचारलं. जाऊ दे रे, आता नाही सांगत. बरं, आपल्याला अजून किती वेळ लागेल तिथे पोहोचायला? अजून अर्धा तास लागेल. पण राजन, मला काय वाटतं, तू परत एकदा विचार कर. त्या आदिवासी पाड्यातली आपण निवडलेली जमीन सोडूनही आपल्याला चांगले स्पॉट मिळतील रिसॉर्टसाठी.
तिथली लोक मला म्हणत होती की ती जागा नका घेऊ, ती जागा बरोबर नाही, सुरेश म्हणाला. कमॉन सुरेश, कुठल्या विश्वात आहेस तू? त्या अडाणी लोकांच्या अशा अंधश्रद्धाळू मानसिकतेमुळेच ते अजूनही आदिवासीच म्हणवले जातात. आपण बिझनेसमॅन आहोत आणि ती जागा निवडण्यामागचं मुख्य कारण एकच आहे की ती जागा तलावाच्या जवळ आहे. दुसरे सगळे स्पॉट तलावापासून लांब आहेत. आणि दुसरं म्हणजे त्या जागेवर हक्क सांगणारा नारबा गेल्याच आठवड्यात वारलाय. त्याच्या मुलाने अगदी चांगल्या भावात आपल्याला ती जमीन दिली आहे. त्या बदल्यात मी त्याला अंबरनाथला एक फ्लॅट देतोय आणि 5 लाख कॅश. फायदा सुरू झालाय प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी आणि तू म्हणतोयस ती जागा अपशकुनी आहे. राजन बोलत राहिला. त्यांची कार त्या आदिवासी पाड्याच्या घनदाट जंगलातून आता त्या प्लॉटजवळ आली. प्लॉटवर JCBने प्लॉटिंग सुरू झालेलं बघून सुरेशला धक्का बसला. राजन, अरे हे सगळं कधी केलंस तू? आणि तो पुतळा, त्याचं काय केलंस? सुरेश विचारू लागला. अरे 3 दिवसांपूर्वी केलंय. तो पुतळा अगदी मध्यभागी होता. तसाही जुनाट असाच होता तो. अडचण होत होती म्हणून मग हटवला. राजन गाडीतून उतरत म्हणाला. तुला माहीत नाही राजन, गावातली जुनी लोक म्हणतात तो पुतळा त्या नारबाच्या कुलपुरुषाचा होता. त्याची जागा हटवू नका, नाहीतर त्याचा कोप होईल. मला निदान एकदा विचारायचं तरी होतंस. सुरेश चिंतित स्वरात म्हणाला. काय तू पण? अरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत या. आणि तुला विचारलं असतं तर तू तयार झाला असतास का? नसता झालास तयार. आणि हे बघ, असे डिसिजन घेता यायला हवेत, तरच प्रगती होते. राजन असं म्हणत साईटच्या बाजूलाच बांधलेल्या शेडकडे चालू लागला. ते त्याचं तात्पुरतं साईट ऑफिस होतं. माने, प्लॉटिंगला किती दिवस लागतील? राजेशने आत शिरत विचारलं. साहेब, अजून 8 दिवस लागतील. माने जरा चिंतेत दिसत होता. काय हो, पण हे 4 दिवसांचं काम आहे, याला इतका वेळ? राजन म्हणाला. हो साहेब, जरा प्रॉब्लेम झालाय. आपले 4 मजूर परवापासून गायब आहेत. सगळीकडे शोधलं त्यांना, पण कुठेच सापडले नाहीत. अगदी हातभट्टीचे अड्डे पण शोधले, पण कुठेच नाहीत. लेबर कॉन्ट्रॅक्टरला पण विचारलं, ते चौघे मुंबईला त्यांच्या घरी पण गेले नाहीत. त्यामुळे मी 4 दिवस जास्तीचे सांगितले, माने म्हणाला. काय सांगताय काय? तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला कळवलं का? सुरेशने चिंतेत विचारलं. हो सर, मी तक्रार दाखल केली आहे, पण अजून काही कळलं नाही, माने म्हणाले. बरं, एक काम करा, इथल्या सरपंचाला भेटून बघा. 4-5 कामगार मिळाले तर काम थांबणार नाही, राजन म्हणाला. हे बोलता बोलता त्याची नजर शेडच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पुतळ्याकडे गेली आणि त्याच्या काळजात धस्स झालं. भय लपवत तो रागात म्हणाला. हा पुतळा इथे का ठेवलाय? साहेब, अहो मग कुठे ठेवणार? एकतर खूप मुश्किलीने तो हटवला आम्ही. त्यात मजूर गायब झाल्यामुळे हा पुतळा जंगलाच्या आत नेऊन कुठंतरी ठेवायची योजना अडून राहिली आहे, माने म्हणाला. बरं, मी सांगितलं तसं करा. सरपंच साहेब आपले ओळखीचे आहेत, त्यांना मी फोन करून सांगून ठेवतो, ते देतील 4-5 लोक. पहिला हा पुतळा हटवा इथून आजच्या आज, राजन म्हणाला. राजनने लगेच सरपंचाला फोन केला आणि काही वेळातच 5 ते 6 माणसं त्यांनी पाठवली. त्या 5 ते 6 लोकांना मिळून सुद्धा तो पुतळा तिथून हटवणं अवघड जात होतं. तसा 5-5.5 फूट उंचीचा तो पुतळा होता, पण इतका जड आणि वजनदार कसा असू शकतो हे पाहून राजन आणि सुरेश विचारात पडले. चल सुरेश, जरा तलावाकडे जाऊन येऊ, असं म्हणत राजन सुरेशला घेऊन तलावाकडे निघाला. माने पण त्यांच्याबरोबर आला. त्या प्लॉटपासून तलाव समोरच होतं. इकडं मजूर तो पुतळा कसा बसा उचलून जंगलाकडे घेऊन गेले होते. 10 मिनिटातच राजन, सुरेश आणि माने तलावाजवळ पोहोचले. मनमोहक असा तो तलाव बघून जरा कुठं बरं वाटू लागलं. वाव, अमेझिंग, असं म्हणत राजनने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि तलावाचे फोटो तो काढू लागला. तलावाच्या किनाऱ्याचे फोटो काढता काढता त्याची नजर किनाऱ्याच्या डाव्या बाजूला गेली. किनाऱ्याच्या डाव्या बाजूला दूरवर काहीतरी दिसत होतं.
मोबाईल कॅमेऱ्यातून झूम करून राजनने बघितलं आणि त्याचं डोकंच सुन्न झालं. सुरेश, हे बघ काय, असं म्हणत मोबाईलचा स्क्रीन त्याने सुरेशला दाखवला आणि सुरेश थरथरला. मानेनेही स्क्रीनवर पाहिलं आणि ते तिघेही किनाऱ्याच्या त्या जागेकडे निघाले. जवळ येऊन त्यांनी जे पाहिलं ते पाहून तिघांच्या घशाला कोरड पडली. साहेब, हे 4 पुतळे तर हुबेहूब आपल्या त्या गायब झालेल्या मजुरांसारखे वाटत आहेत, पण हे कसं शक्य आहे? माने थरथरत राजनला म्हणाला. काय? राजनला कानावर विश्वासच बसत नव्हता. माने, काय बोलताय? अहो, हे पुतळे आहेत, ती जिवंत माणसं होती. सुरेश बिथरला होता. साहेब, मी त्यांना चांगला ओळखत होतो. हा पुतळा हुबेहूब बबनसारखा आहे. त्याच्या हातात कायम तंबाखूची डबी असायची. हा दुसरा पुतळा बघा, हा सकारामसारखा आहे हुबेहूब. त्याच्या डोक्यावर कायम एक फडकं गुंडाळून असायचा तो. बास करा माने, समजलं, पण नक्की त्या मजुरांचं झालं काय असेल? ते मेले, आणि मेले तर मग त्यांची प्रेतं सापडली असती. हे त्यांचे पुतळे कसे सापडतील? नक्की हे आहे तरी काय? सुरेश बोलू लागला. राजनची तर दातखिळी बसली होती. त्याला तो पुतळा, त्याला पडलेलं स्वप्न आणि आता हे 4 पुतळे, या सगळ्या गोष्टींचा काहीतरी संबंध आहे हे कळत होतं. पण त्याचबरोबर हे प्रोजेक्ट कॅन्सल झालं तर होणारं कोट्यावधीचं नुकसानही समोर दिसत होतं. काहीही असो, हे प्रकरण इथंच दाबून टाकावं लागेल. कोणाला कळायच्या आत. हे प्रकरण दाबलं पाहिजे सुरेश, नाहीतर हे प्रोजेक्ट धोक्यात येईल. आपण संपून जाऊ, राजन एकदम म्हणाला. पण कसं? सुरेश म्हणाला. साहेब, आता हे पुतळे तलावात लोटून देऊ, कोणाला कळायच्या आत. मानेने तयारी दाखवली. हो, हेच करू, नंतरचं नंतर बघू, राजन म्हणाला. घाईघाईमध्ये तिघांनी एक एक करत 2 पुतळे तलावाच्या डोहात लोटून दिले होते. आता 3रा पुतळाही पाण्यात लोटून दिला. 4था पुतळा उचलून तिघेही पाण्यात लोटणारच होते, पण सुरेशने पुतळ्याच्या धरलेल्या हाताची पकड पाण्यात लोटताना ढिल्ली पडली. किनाऱ्यावर असलेल्या एका दगडावर पुतळ्याचा हात आदळला आणि पुतळ्याचा तो हात निखळून पडला आणि एक वेदनादायी किंकाळी त्या पुतळ्यातून ऐकू आली. एखाद्या माणसाला इजा झाल्यावर येते अगदी तशीच किंकाळी. ती किंकाळी ऐकून सुरेशची पाचावर धारण बसली. अजूनही त्या विव्हळण्याचा आवाज त्यातून ऐकू येतच होता. राजन आणि मानेही मागे सरकून बधीर झाल्यासारखे त्या विव्हळणाऱ्या पुतळ्याकडे बघत उभे राहिले होते. शेवटी कसंबसं परत हिंमत एकवटून त्यांनी तो पुतळा आणि तो तुटून पडलेला हात तलावाच्या गहिऱ्या पाण्यात फेकला आणि तिथून घाईघाईने परत शेडजवळ आले. काहीच सुचत नव्हतं. डोकं सुन्न झालं होतं. अजूनही ती किंकाळी त्यांच्या कानात घुमत होती. साहेब, काय होतं ते? खरं होतं का भास झाला आपल्याला? मानेने थरथरत विचारलं. माने, काही विचारू नका आता, काही उत्तर देऊ शकत नाही मी, राजन म्हणाला. तुला सांगितलं होतं मी, तो नारबाच्या कुलपुरुषाचा पुतळा नको हटवूस, पण तू ऐकलं नाहीस. त्यामुळेच होतंय सगळं, सुरेश रडकुंडीला येत म्हणाला. राजनकडे उत्तर नव्हतं. माने, हे 20,000 ठेवा, पण काम थांबू देऊ नका, असं म्हणत राजन गाडीच्या दिशेने चालू लागला. सुरेश पण गाडीत येऊन बसला. ते दोघेही तिथून निघाले. राजन, अरे बोल काहीतरी, असं गप्प राहू नको, मला टेन्शन येते. सुरेश गाडी स्टार्ट करत म्हणाला. तुला मी मगाशी म्हणालो ना की मला खूप भयंकर स्वप्न पडलं होतं. त्यात मला तोच पुतळा दिसला होता. जेव्हापासून तो पुतळा त्या जागेवरून हटवला आहे तेव्हापासून माझ्या स्वप्नात तो पुतळा येतोय. किचनच्या कोपऱ्यात डायनिंग टेबलवर तो मला दिसतो आणि एक विव्हळण्याचा आवाज त्यातून येत असतो. डोळ्याच्या खासा ओल्या असतात आणि जसं स्वप्न संपायला येतं तसं तो माझ्यावर झडप घालतो. नक्कीच त्या पुतळ्यात काहीतरी आहे हे आता मला पण पटवू लागलंय, राजन म्हणाला. मग आता करायचं काय? हे काम थांबवून तो पुतळा परत तिथं स्थापित करू जिथं होता त्या जागी, आणि सगळं नीट होईल, सुरेश म्हणाला. बहुतेक तेच करावं लागेल. मी उद्या माणिकभाईशी बोलतो, जमलं तर प्रोजेक्टचा स्पॉटच बदलून टाकू.
आणि जो लॉस होईल तो माझ्या शेअरमधून वळवून घ्या म्हणेन आणि तो पुतळा परत मजुरांना सांगून आणून बसवू. राजन म्हणाला, हो रे, असंच करू. पाहिजे तरी लॉस आपण दोघं शेअर करू. 25 ते 30 लाख कमी सुटले तरी चालेल, पण नसती पिढा मागे नको. आता राजन घरी पोहोचला. सीमा माहेरी होती, त्यामुळं बाहेरूनच जेवण करून तो घरी पोहोचला. घडलेल्या प्रकारावर जास्त विचार न करता तो झोपी गेला. साहेब, साहेब उठा साहेब, बघा काय झालं साहेब. रात्री 2:30 वाजता त्याच्या कानावर आवाज पडू लागला. तो खडबडून जागा झाला. आवाज मानेचा होता. राजनने लाईट लावली. माने यावेळी माझ्या घरात कसा येईल हा प्रश्न त्याला पडला. साहेब, बाहेर या साहेब. आवाज बाहेरच्या खोलीतून येत होता. राजन दार उघडून बाहेरच्या खोलीत आला. अंधारात त्याला खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. त्याने खोलीतला दिवा लावला. समोर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा मेंदू सुन्न झाला. कोपऱ्यात माने उभा होता. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंतचं अर्ध शरीर पुतळ्यासारखं झालं होतं, तर त्याचं अर्ध शरीरच माणसासारखं राहिलं होतं. एक डोळा, एक कान, अर्ध तोंड, एक हात, एक पाय पुतळ्यासारखं निर्जीव झालेलं. तो विव्हळत होता. साहेब, बघा काय झालं माझं हे. त्याची किंकाळी ऐकून राजनने कानावर हात ठेवला आणि तो झोपेतून खडबडून जागा झाला. घड्याळात 2:30 वाजलेले त्याने पाहिले आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. फोन मानेचा होता. हॅलो माने, तुम्ही सुखरूप आहात ना? राजनने पहिलाच प्रश्न विचारला. साहेब, काही कळत नाहीये, काय होतंय मला. अर्ध शरीर सुन्न पडलंय, विचित्र आवाजात माने म्हणाला आणि राजनच्या अंगावर काटाच आला. मानेचं ते वाक्य ऐकून राजनचं मन हादरलं. साहेब, काय करू मी? हळूहळू मानेचा आवाज विचित्रपणे खपाटीला जाऊ लागला होता आणि त्याचा आवाज बंद झाला. माने, माने आहात का तुम्ही? राजन विचारू लागला. फोन कट झाला होता. राजनने टेन्शनमध्ये येत सिगारेट पेटवली आणि त्याचे मोठे मोठे दम ओढू लागला. नक्की हे काय चाललंय? तो एक पुतळा हटवल्यामुळं इतक्या भयानक घटना घडू शकतात, पण हे कसं शक्य आहे? मित्रांनो, या कथेमध्ये पुढे काय होतं? तो पुतळा कोणाचा असतो? तो एक पुतळा हटवल्याने अजून किती भयानक घटना घडणार आहेत पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.